तुम्हाला राताली आवडतात खायला की बटाटी? बटाटी जर आवडत असतील ना तर त्याच्या व्हाईट फायबर असतात आणि राताळ्यांमध्ये फायबर नसतो, त्यामुळे खाण्यासाठी ते योग्य आणि पौष्टिक आहेत. आपण याच राताळींपासून 2 पदार्थ बनवून घेणार. खिचडी बनवणार राताळीची आणि भाजीही बनवणार सुकी भाजी बनवताना राताळीची ती कोणत्याही पद्धतीत बनवू शकते, पण राताळींची भाजी ना 1 नंबर लागते. राताळी मातीमधली असतात, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायच्यात पाण्यामध्ये. चवीपुरता मीठ मिक्स करून आणि पाणी मिक्स करून उकडत ठेवायचे. राताळी उकडण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, पटकन 5 ते 10 मिनिटात 5 मिनिटात रेडी होतात शिजून. राताळी साबूत तांदळाची खिचडी बनवण्यासाठी साबूत तांदूळ ही पाण्यात फुगून घेतलेले आहेत. खिचडीमध्ये मिक्स करण्यासाठी शेंगदाणे रोस्ट करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून शेंगदाणे एकीकडे रोस्ट करत ठेवलेले आहेत आणि हळूहळू हलवूनही घ्यायचे आहेत मधीतून. राताळ्यामधला पाणी साईडला रिमूव्ह करून आणि थंड झाल्यानंतर राताळ्यांची सालं काढून घ्यायची. थंड झाल्यानंतर राताळ्यांची सालं पटकन रिमूव्ह होतात. शेंगदाणे भाजताना टरफलं फुटायला लागले की शेंगदाणे तेवढेच भाजून घ्यायचे, जास्तही करपून शेंगदाणे घ्यायचे. राताळ्यांची उसळ उपास असेल तरीही खाऊ शकतोय, कारण की राताळी कंदमुळं असल्यामुळे कोणत्याही उपासाला राताळी चालतात. शेंगदाणे खाली ओतून थंड करून घ्यायचे. शेंगदाणे गरम असताना मॉइश्चर सारखे असतात, म्हणून शेंगदाणे थंड करून आणि मग टरफलं रिमूव्ह करून घ्यायचे. उकडलेली राताळी मोठ्या मोठ्या खंडांनी कट करून घ्यायचे. एकदम बारीकही कट नाही करून घ्यायचे, मीडियम साईजने कट करून घ्यायचे. शेंगदाणे दरदरा कुटूनही घेऊ शकता, नाहीतर मिक्सरलाही ग्राइंड करून घेऊ शकता दरदरा. शेंगदाणे जर मिक्सरला लावून घेतला तर पल्सने ग्राइंड करून घ्यायचंय. एकदम पावडर नाही शेंगदाण्याची तयार करून घ्यायची. दरदरा ग्राइंड करून जर खिचडीमध्ये जर शेंगदाणे मिक्स केले ना तर ते खाण्यासाठी शेंगदाणे छान लागतात, खिचडीही छान लागते. याप्रमाणे ग्राइंड करून घ्यायचंय, दरदरा ग्राइंड करून घ्यायचंय. एकदम मी पावडरही तयार नाही करून घेतलेली. कोणताही उपास असो, एकादशी असो नाही तर संकष्टी असो नाही तर कोणताही उपास असो, त्या उपासाला आपण खिचडी खाऊ शकतो. राताळीची फुगून घेतलेले साबूत तांदूळ 15 मिनिटे तरी पाण्यामध्ये सोक करत ठेवायचे. छान असे सोक झाल्यानंतर त्याच्यामधलं पाणी रिमूव्ह करून घ्यायचं आणि खिचडी बनवून घ्यायची. तिखट मिरची आवडीनुसार मिक्स करून घ्या. मी अर्धीच मिरची मिक्स करून घेतली, मधीतून बारीक कट करून घेतली मिरची. खिचडीमध्ये ओला खोबरा नाही तर सुका खोबराही मिक्स करू शकता, ही नाही तर तेलही तुम्ही यूज करू शकता. खिचडीमध्ये मी कोकोनट ऑइल मिक्स करून घेतले 2 चमचे. बारीक चॉप केलेली मिरची फ्राय करून घ्यायची आहे. एक मिरचीचा स्मेल येतो ना तिथपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेच फुगवलेले साबूत तांदूळ मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून सॉटे करून घ्यायचे साबूत तांदूळ, नाहीतर साबूत तांदूळ बुडाला लागूही शकतात गॅसची फ्लेम जर फास्ट असेल तर. फुगवलेले साबूत तांदूळ जर तेलावर फ्राय करून घेतले ना तर सुटसुटीत होते खिचडी. कधी कट करून घेतलेली राताळी मिक्स करून घ्यायची आणि एकजीव सर्व करून घ्यायची आहे खिचडी. गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवली, पाहू शकता लागले सर्व बुंदाला साबूत तांदूळ, म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सॉटे करून घ्यायचंय, मग ती बुडाला लागणार नाही खिचडी. शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचंय आणि सर्व एकजीव करून घ्यायचंय खिचडीमध्ये. तुम्हाला खिचडीमध्ये जर साखर जर आवडत असेल तर ह्या स्टेजवर तुम्ही साखरही मिक्स करून घ्या, त्याने मिक्स होते आणि एकजीव होते साखर खिचडीमध्ये. झाकण देऊन 2 मिनिटे नंतर खाली ओतून थंड करून घ्यायची खिचडी. राताळ्यांची उसळ बनवण्यासाठी कट करून घ्यायचे खंडाने. हळद मिरची मिक्स करून ही उसळ बनवू शकता, नाहीतर टॅमॅटो आणि मसाला मिक्स करून ही उसळ बनवू शकता. मिरची आला टॅमॅटो मिक्सरला ग्राइंड करून फोडणीला लावण्यासाठी तेल, राई, जिरा, हिंग. उसळ बोलले की कढीपत्ता असेल तर उसळीला टेस्ट छान येते. आणि यामध्ये तुम्ही लसणाची पेस्टही मिक्स करून घ्या. मी लसूण यामध्ये मिक्स नाही करून घेतले. मिक्सरला लावून घेतलेली पेस्ट मिक्स करून रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, कॉरिएंडर पावडर आणि गरम मसाला थोडा मिक्स करून तेलावर सॉटे करून घ्यायचा आणि मसाल्यांचा कच्चेपणा रिमूव्ह करून मसाले सॉटे करताना गॅसची फ्लेम फास्ट लो करून सॉटे करून घ्यायचेत मसाले. उकडलेली कट करून घेतलेली राताळी मिक्स करून घ्यायचेत. राताळ्यांची भाजी जर एकदम सुकी वाटत असेल तर त्यामध्ये थोडा पाणीही मिक्स करू शकता. नॉर्मली जास्तही पाणी मिक्स नाही करून घ्यायचंय. मसाल्यांमध्ये मीठ नव्हता त्यामुळे वरून थोडा स्प्रिंकल मीठ करून घ्यायचंय. राताळी उकडतानाही मीठ मिक्स केलेलं होतं त्यामुळे प्रमाणात मीठ मिक्स करून घ्यायचंय. थोडी वरून कस्तुरी मेथी मिक्स करून. हळदीवरची जर राताळ्यांची उसळ बनवली तर या पद्धतीतही बनवू शकता. राई, जिरा, लसूण, मिरची, हिंग, कढीपत्ता आणि बडीशोप असेल ना तर अजून भारी होते उसळ. कोणत्याही उपासाला साबूत तांदूळ राताळ्यांची उसळ खाऊ शकतो आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची. तुम्ही या पद्धतीत राताळ्याची उसळ बनवायला विसरू नका. बटाट्यांची ही उसळ तुम्ही खायला विसराल, एवढी छान होते राताळ्यांची उसळ. आणि राताळी पौष्टिक असल्यामुळे राताळी खाण्यासाठी बेस्ट आहेत. आणि राताळ्यांमध्ये फायबरयुक्त पदार्थ, व्हाईट पदार्थ नसल्यामुळे राताळी बेस्ट आहेत. तांदळाची भाकरी आणि आमटी मी पहिलीच बनवून ठेवलेली होती. जेवणाचा ताट प्लेट सर्व करून घ्यायची आणि राताळ्यांची उसळ आणि राताळ्यांची खिचडी बनवायला विसरू नका.